नमस्कार, मी साधना फडणीस. विविधा प्रस्तुत साधनाच किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. आज मी जी कविता घेणार आहे ती आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची. 1909 ते 1965 या काळातील ही कविता आहे. लहानपणी आम्ही बाहेर झोपायचो. त्यावेळेस बाज असायची. बाज म्हणजे लाकडी चौकोन आणि त्याला विणलेलं, दोरीने विणलेलं. त्यावेळेस बाहेर लाईट नसल्यामुळे आम्ही बाहेर झोपायचो, कारण पंखाचं नाही. तर आकाशामधल्या पौर्णिमेच्या रात्री किंवा इतर वेळेसही आकाशामधल्या चंद्र चांदण्या आम्ही बघत झोपायचो. त्यावेळेस हे गाणं आम्ही नेहमी म्हणायचो. राजा सजी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. पाहुनी सौख्य माझे देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. उजाळा आठवणींना, सांगड जुन्या नव्याची, साध्या सोप्या घरगुती पदार्थांची. आता आपण चूल पेटवून घेणार आहोत. तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला सरपण. प्रश्न असेल की सरपण येतं कुठून शहरात? तर हे जे सरपण आहे ते इथे बघा, झाडं आहेत, छोटी छोटी, मोठी पण आहेत, छोटी पण आहेत, आणि बारीक बारीक ते सरपण सगळं खाली पडलेलं असतं. ते वाळलं आणि आम्ही घेऊन येतो. त्यानंतर कधी कधी विकतही आणावं लागतं, कारण आत्ता काय झालं की गॅस टंचाई असल्यामुळे गॅस सिलेंडरची वर्षभर आपल्याला स्वयंपाक चुलीवर करायचा आहे ना. म्हटलं प्रयत्न करावा, चला वर्षभर व्यायाम पण होतो छान चुलीवर स्वयंपाकाचा, आणि चविष्ट खायला पण मिळतं. तर आपण आता चूल पेटवून घेऊया. गाजराच्या थालीपीठासाठी लागणारं साहित्य आहे जिरे, ओवा, लसूण, मीठ, पांढरे तीळ, हळद, तेल, शिवाय टोमॅटो आपण किसून घेणार आहोत. मिरची, आलं आणि लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण करून घेणार आहोत. शिवाय 4 गाजर, 4 थालीपीठासाठी आपण 4 गाजर वापरणार आहोत. त्याच्यानंतर हे डाळीचं पीठ, गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आपण वाटण करून घेणार आहोत. त्यामध्ये बघा कोथिंबीर, 2 मिरच्या, आलं, लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत, आणि जिरे याचं वाटण करून घेणार आहोत. हे खडबडीतच झालेलं, म्हणजे मुद्दाम केलेलं खडबडीत, आणि याचं पाणी पण मी काढून घेणार. आलं, लसूण, कोथिंबीर आणि जिरे याचं वाटण मी पाट्यावर वाटून घेतलेलं आहे. गाजर धुवून घेतलाय, सोलून घेतलाय, आणि आता मी याचा गाजराचा किस करते. गाजर किसून घेतलेला आहे, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, 1 टोमॅटो घेतला आहे.
टोमॅटो घाला नका घालू काही हरकत नाही, पण कांदाही घालू शकता. त्यामध्ये आपण आता 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ, अंदाज तुम्ही तुमचा असावा तो. त्यानंतर तीळ, छोटे चमचे आहे त्यामुळे 4 चमचे मी तीळ घेते आहे. थोडंसं जिरं, ओवा. ओवा हा पोटासाठी चांगला आहे, त्यामुळे ओवा हा पदार्थामध्ये मी घालतेच नेहमी. त्यानंतर ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ हे थोडंसं. आता आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत. घट्ट भिजवलं तर तुम्ही लाटूनही करू शकता, पण मला नेहमी पातळ करून मग हाताने केलेले असे तव्यावरचे थालीपीठ आवडतात, खायलाही छान वाटतात. त्यानंतर आलं, लसूण, कोथिंबीरेची पेस्ट टाकून घेतली आपण. पातळ करण्यासाठी आपण थोडं पाणी घालणार. खूप पातळ नाही, खूप घट्ट नाही. आपलं असं हे थालीपीठाचं मिक्स पिठाचं थालीपीठ तयार करून घेतलंय. सगळे पिठं घेऊन असं एक गाजराचं थालीपीठ तयार झालेलं आहे. त्याच्याबरोबर दही, सॉस किंवा वेगळ्या चटण्या तुम्ही खोबऱ्याची वगैरे चटणी करू शकता. अतिशय उत्तम आणि आरोग्यदायी आहे. गाजर हे डोळ्यासाठी खूप छान आहे. माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा, फॉलो करा. थँक्यू.